नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई CET MHT CET या परीक्षा ज्या झाल्या होत्या त्या परीक्षेचं या ठिकाणी ऑब्जेक्शन ट्रॅकिंग आणि तुम्ही जे सोडवलेली उत्तर तालिका आहे, उत्तर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आहे हे तुम्हाला या ठिकाणी लॉग इनवर उपलब्ध होणार आहेत। यांची सूचना आलेली आहे की शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा 22 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 ही PCBसाठी घेण्यात आली होती आणि 2 मे ते 16 मे याकरिता PCMची ग्रुपची या कालावधीमध्ये परीक्षा घेणार होती। ह्यासाठीची सोडवलेली प्रश्नपत्रिका आणि संबंधित विद्यार्थ्याच्या लॉग इन ID वरून उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडवलेली प्रश्नपत्रिका संबंधित विद्यार्थ्याच्या लॉग इन ID वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर प्रसिद्ध करण्यात आलेली प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास ऑब्जेक्शन ट्रॅकिंग पोर्टलवर जाऊन प्रति आक्षेप म्हणजे एक आक्षेप असेल तर 1000 रुपये, 2 आक्षेप असतील तर 2000 रुपये भरून नमूद वेळापत्रकानुसार आक्षेप नोंदवण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे। PCB ग्रुपसाठी दिनांक 22 मे ते 24 मेपर्यंत आणि PCM ग्रुपसाठी दिनांक 24 मे ते 26 मेपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग या ठिकाणी करायचं आहे। त्यासाठीच वेळापत्रक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु मला असं वाटतं की ऑब्जेक्शन ट्रॅकिंग करत असताना प्रति आक्षेप 1000 रुपये देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याचे 4-5 जर ऑब्जेक्शन झाले तर प्रत्येक विद्यार्थ्याने ऑब्जेक्शन घेतलं तर 5 विद्यार्थ्यांनी एका प्रश्नासाठी जर ऑब्जेक्शन घेतलं तर 5000 रुपये जातात। परंतु सर्व ग्रुपने जर एका ठिकाणी आलं आणि एका प्रश्नासाठी जर एकच जणांनी ऑब्जेक्शन घेतलं तर 1000 रुपये होईल आणि MHT CET सेलला जो जाणारा आपला जो पैसा आहे त्यांना देण्यापेक्षा आपली बचत होईल। या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत आणि आपल्या पैशाची बचत करावी आणि आपलं गुणांकन पाहून मार्क पाहावेत आणि त्यानुसार आपल्याला किती पर्सेंटाईल पडेल याचा अंदाज बांधून आपण सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेज निश्चित करावेत, कॉलेजची लिस्ट काढावी आणि ज्यावेळेस आपल्याला फॉर्म भरायचे आहेत, ॲप्लिकेशन करायचं आहे त्यावेळेला त्याचे आपल्याला भरपूर प्रमाणात मदत होईल। अशा प्रकारचं हे आहे। आपण तपासून उत्तर तालिका आणि तुम्ही सोडवलेली प्रश्नपत्रिका हे सोडवून लॉग इन करून आपल्याला किती मार्क पडलेले आहेत ते पाहावेत। सर्व विद्यार्थ्यांना या CET सेलमार्फत सर्वांना खूप शुभेच्छा आणि माझ्यातर्फे खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांना चांगलं कॉलेज मिळो आणि आपलं भविष्य उज्ज्वल करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।